नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत यांच्या नवीन नात्याची सुरुवात कशी होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नैनाच्या खोट्या प्रेग्नन्सीचा पर्दाफाश. नक्की अशी कोणती गोष्ट घडते ज्याच्यामुळं नैनाच्या प्रेग्नन्सीवरती कलाला त्याचबरोबर घरातील पण सगळ्यांना संशय येऊ लागलेला आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला आणि अद्वैत पान खायला गेलेले आहेत. हे अद्वैतनं सांगितल्यानंतर सरोज म्हणते, अद्वैत अक्कल आहे का तुला रे? तू पान खायला गेला होता, कळतंय का तुला? तू काय सांगतोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, आम्ही पान खायला गेलो होतो. सरोजचं असं म्हणणं असतं, अरे पण गरज काय होती एवढ्या रात्रीचं पान खायला जायची? आणि तुम्ही रात्री गेलेले आहात, ते डायरेक्ट आता सकाळी आलेले आहात. हे ऐकल्यानंतर इकडे अद्वैत म्हणत असतो की हां. आबा म्हणतात की अरे भारीच की, तुम्ही दोघं पान खायला गेलो होतो नाही, खरंच मस्तच आहे हे, असं आबा बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो आबा, पान खायलाच गेलो होतो. आबा म्हणतात की तुमच्यामुळं मला ना माझे दिवस आठवले रे. मी आणि तुझी आजी शारदा, आम्ही दोघंजण ना असेच रात्रीचं आईस्क्रीम खायला जायचो. आणि त्याचबरोबर इकडे आईस्क्रीम खाऊन आल्यानंतर येताना आम्हाला उशीर व्हायचा, लेट नाईट व्हायचं, मग आम्ही पहाटे यायचो. हे ऐकल्यानंतर इकडे आबांनी बोलल्यामुळं सगळेजण गप्प झालेले असतात. आबा म्हणतात की बरं झालं, म्हणजे ॲटलिस्ट त्या निमित्ताने तुमच्या नात्याची सुरुवात तर होऊ लागलेली आहे. असं म्हणणं आहे की कला आणि अद्वैत या दोघांनाही आता संसारात गोडी निर्माण होऊ लागलेली आहे आणि ते दोघं जण एकत्र येत आहेत. आबांना मात्र या गोष्टीचं खूप छान वाटत असतं, पण सरोजला मात्र खूपच राग आलेला असतो. सरोजला ही गोष्टच पटत नसते की हा असा वागू कसा शकतो, हा एवढ्या रात्रीचं बाहेर जाऊ कसा शकतो, असं सरोजचं म्हणणं असतं. पण आबा म्हणतात की तुम्ही दोघे दमले असाल, परंतु आबा पुन्हा म्हणतात की तुम्ही एक गोष्ट केलेली आहे ती चुकलेली आहे. तेव्हा कला आणि अद्वैत म्हणतात काय झालं आबा? तेव्हा आबा म्हणतात माझ्यासाठी पान आणलेलं नाही आहे तुम्ही. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, माणसाला पान खायची तलब झाली की त्याने जावं आणि पान खाऊन यावं. त्यावेळेस सोहम म्हणू लागतो, हे मला सांगायचं होतं ना, मी पण आलो असतो दादा तुझ्याबरोबर. तेव्हा आबा म्हणतात तू कशाला? तेव्हा सोहम म्हणतो की त्याची मजा उडवायला ना, मी तिथे गेलो असतो तर त्याची डर उडवली असती म्हणून बोलतोय, असं सोहम म्हणत असतो. आणि आबा मात्र हसत असतात. सोहम, आबा, त्याचबरोबर रजनी या सगळ्यांनाच भारी वाटत असतं, कारण कला आणि अद्वैत आता दोघंही एकत्र येऊ लागलेले आहेत. त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात होऊ लागलेली आहे. हे पाहून त्यांना सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र अद्वैतकडे पाहत असते, सरोज मात्र ओरडतच असते. आणि या सगळ्यांच्या या बोलण्यामुळं कला आणि अद्वैतला थोडंसं नवलही वाटत असतं आणि कला आणि अद्वैत थोडेसे लाजत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैत या दोघांची ही जी केमिस्ट्री आहे ती पाहून सरोजला मात्र राग आलेला असतो. आणि नैना आणि राहुल यांनाही ही गोष्ट पटत नसते. हे दोघं बाहेर गेले तर चालतात, पण आम्ही गेलेलं मात्र चालत नाही, असं त्यांना वाटत असतं. त्याचबरोबर आबा म्हणतात की आता फ्रेश होऊन या, नाश्ता करूया, कारण तुम्ही दोघंही दमलेले आहात, तुमच्या डोळ्यात अजून झोप दिसत आहे, तुम्ही फ्रेश झालात की बरं वाटेल. आणि असं म्हटल्यानंतर कला आणि अद्वैत रूमकडे जाऊ लागतात. आबांनी त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर सोहम म्हणालेला असतो की दादानी कॉलेजनंतर पहिल्यांदाच असं काहीतरी केलेलं आहे, खूप दिवसानंतर केलेलं आहे, पहिला दादा परत मिळाला. खरंच वहिनी थँक्यू, तुझ्यामुळं मला माझा अद्वैत दादा पहिला परत मिळाला आहे. इकडे संगीताने एका मावशींना सांगितलेलं आहे की आपल्या काजलसाठी स्थळ बघायला, कारण काजलचंही लग्नाचं वय होत आलेलं आहे आणि 1-2 वर्ष लागतील तरी जमायला, एकदा बघायला सुरुवात केली की, असं संगीताचं म्हणणं आहे. आणि तिला असं वाटत आहे की काही झालं तरी आपल्याला काजलचे हात पिवळे केले पाहिजेत. आणि मग फोटो बघत असते, मग हा सरकारी नोकरीला आहे, हा बँकेत नोकरीला आहे, हे सगळं चाललेलं असतं. तेवढ्यात काजल तिथे येते आणि काजल आलेली पाहून त्या मावशी म्हणतात की बरं झालं ही स्वतःच आलेली आहे ना इथे, त्याच्यामुळं आता कळेल नक्की आपल्याला काय होणार आहे ते, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरच ह्या सगळ्या गोष्टी आता समोर येतील. तेव्हा काजल म्हणते की काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचं, म्हणजे तुम्ही सगळेजण हे कशाबद्दल बोलत आहात, मला काहीच कळत नाही आहे, असं काजलचं म्हणणं असतं. आणि काजलला त्या मावशी सांगतात की अगं तू कसं आहे, तू आलेली आहेस ना, मुलगा बघितला, तुला कसा वाटतो, यावर आपण ठरवू शकतो ना पुढच्या गोष्टी. आणि काजल म्हणते काय, अहो मावशी, माझ्या आईला स्थळं दाखवण्याआधी एकदा माझ्याशी बोलायचं ना, मला लग्न करायचं आहे की नाही. आई मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे,
मला लग्न करायचं नाही, मी लग्न करून या घरातून बाहेर जाणार नाही, हे सगळं चालू असतं. आणि त्याचवेळी संगीताला त्याचबरोबर त्या मावशींना काजलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी काय हे लग्न वगैरे करणार नाही आणि मला या घरातून बाहेरही जायचं नाही. हे ऐकल्यानंतर त्या मावशी म्हणत असतात की अहो काय करायचं हिचं, हिला तर लग्न करायचं नाही आहे म्हणते ही. इकडे कला आणि अद्वैत आता फ्रेश होण्यासाठी आलेले असतात. अद्वैत बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जायच्या तयारीत असतोच, पण त्याच वेळी कला मात्र गोंधळ घालायचं ठरवते आणि कला म्हणू लागते की आता याची चांगलीच मजा घेते. असं म्हणत कला ही अद्वैतच्या पुढे जाते आणि अद्वैतला तिथे जाऊ देत नाही बाथरूममध्ये. त्यामुळं अद्वैत मात्र भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो काय आहे हे खरे, आणि तो म्हणतो ही अशी मला त्रास देणार आहे. कलाला मात्र मज्जा येत असते अद्वैतची अशी टर उडवताना, त्याची मस्करी करताना. तिला मात्र खूपच छान वाटत असतं. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या चांदेकरची मजा घ्यायला मात्र बरंच वाटत असतं. अद्वैत मात्र टॉवेल घेऊन तसाच बाहेर उभा असतो आणि कलाने मात्र बाथरूममध्ये जाऊन फ्रेश व्हायला सुरुवातही केलेली असते. आणि कला म्हणत असते की चांदेकर असं काही ठरलेलं आहे का, सांग बरं मला, कारण काहीही झालं तरी तुझं असं म्हणणं आहे की तू जे म्हणतोय तसंच झालं पाहिजे, पण मला एक सांग ना की असं काही ठरलेलं होतं का. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो बाज झालं गं तुझं, तू ना प्रत्येक वेळेस असंच काहीतरी करत असते आणि मला गंडवत असते, असं अद्वैतचं म्हणणं आहे. परंतु कला म्हणत असते अरे चांदेकर मी तसं काहीच नाही केलेलं, मी तुला सांगते ना. अरे असं म्हणत कला बाथरूममधूनच बोलत असते आणि ती म्हणत असते की आता बासा मला तुझा आवाज वगैरे काही ऐकायला येत नाही आहे, मला शांतपणे आवरू दे, असं ती कला त्याला सांगत असते. अद्वैतचं असं म्हणणं असतं की लवकर बाहेर ये, कशी येत नाही तेच बघतो, म्हणून तो बाहेरून दरवाजा बडवत असतो. कला आतून दरवाजा वाजवत असते. अद्वैत म्हणतो की काय आहे ही, मी बाहेरून दरवाजा वाजवतोय तर हिने आतून वाजवायची गरज काय आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला आता दोघंही एकाच वेळी दरवाजा उघडायला जातात. अद्वैत जोरात धक्का देणार असतो आणि तो कलाच्या अंगावर येऊन पडतो. तेव्हा कला म्हणते काहीही झालं तरी तुला सावरायला मात्र मीच असणार आहे तुझ्यासोबत, अन्यथा दुसरं कोणीही नाही, मीच तुला आधार देऊ शकते. तू कितीही पडायला लागला, तू कसाही असलास तरीही तुला आधार देण्याचं काम मात्र मीच करू शकते, असं कला अद्वैतला म्हणते आणि तिथून निघून जाते. इकडे आता गुंडेश्वर म्हणजे आपली काजल ही सोहमला भेटायला आलेली आहे आणि ती सोहमला सांगत आहे की मला कळतच नाही आहे आईनं हे सगळं करायची गरज काय होती, कशासाठी एवढं सगळं करायचं आहे, आणि माझ्या लग्नाचं बघायला सुरुवात केलेली आहे पण मला नाही लग्न करायचं. आणि तिथे सोहम म्हणत असतो हां बरोबर आहे, आणि पुन्हा त्याच्या लक्षात येतं नाही आता तरी हिने हिच्या तोंडाने कबूल करते का ते आपण बघूया, असं सोहमचं म्हणणं असतं. म्हणून सोहम मात्र तिच्याकडे पाहत असतो आणि तिला म्हणत असतो की नाही काहीही झालं तरी आपल्याला आता कळलंच पाहिजे की नक्की काय होत आहे आणि हिच्या मनात काय चालू आहे हेही कळेल, हे जाणून घ्यायची ही संधी आहे, असं सोहमलाही वाटत आहे. म्हणून सोहम म्हणत असतो की काही झालं तरी एवढ्या लवकर आपण हार मानायची नाही, आता आपल्याला कळलंच पाहिजे की नक्की हिच्या डोक्यात काय आहे आणि हिच्या मनात काय आहे, असं सोहम विचार करत असतो. आणि त्याने ठरवलेलं असतं की तिने मला सत्य सांगितलं पाहिजे, पण काजल मात्र चिडचिड करत असते आणि सोहम मात्र म्हणत असतो की आता काकूंनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि लग्न करणं गरजेचंच आहे, जर लग्न केलं तरच खूप चांगल्या अशा गोष्टी आपल्याला कळत राहतील, असं सोहम तिला समजून सांगत असतो. पण काजलला मात्र राग आलेला असतो, तिला या गोष्टी काही पटत नसतात आणि ती म्हणत असते की एक गप न तू माझं डोकं अजून वाढवू नकोस. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत आणि त्याचबरोबर इकडे कला किचनमध्ये येते. किचनमध्ये नैना आलेली असते. ती कलाला म्हणते की तुला काय मदत करायची का सांग. तेव्हा कला कारल्याची भाजी चिरत असते. नैना म्हणत असते आता हे काय, आपण खरे नाही आहे चांदेकर आहोत, जरा चांगली भाजी करत जा, पनीरची करत जा, त्याचबरोबर बाकीच्याही बघत जा, कारल्याची भाजी काय करतेस. तेव्हा कला म्हणते अगं कारल्याची भाजी खाल्लेली चांगली असते शरीरासाठी म्हणून करत आहे, आणि तुला काय झालं. तेव्हा इकडे नैना म्हणते की मला जरा काम आठवले, मी काहीतरी चांगलं ऑर्डर करते, मला काय कारल्याची भाजी खायची नाही आणि मी जाते आणि मला राहुल बोलवतोय, मला जायचं आहे बाहेर, असं म्हणत कलाच्या बरोबर तिथून ती निघून जाते. आणि कलाचं असं म्हणणं असतं की हिला नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, ही अशी का वागत असते. आता कलाने छान कारल्याची भाजी आणि भाकरी जेवायला केलेली असते. कला सगळ्यांना जेवायला वाढत असते. आबा म्हणतात अरे वा
आज कारल्याची भाजी? नाही, बरं झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो काय आहे हे? तेव्हा कला म्हणते की मी आज एकच भाजी केलेली आहे आणि तीही कारल्याची केलेली आहे. गुपचूप तुला हे सगळं खावं लागेल. तेव्हा मात्र कलाला अद्वैत म्हणत असतो की नाही, पण मला एक कळत नाही आहे, तू कारल्याची भाजी का केलीस आज? तेव्हा कला सांगू लागते की घरात कारली शिल्लक होती म्हणून मी कारल्याची भाजी केलेली आहे. परंतु इकडे अद्वैतचं असं म्हणणं असतं की मला कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही, मला खायची नाही आहे. अंजू माझ्यासाठी दुसरी भाजी बनव, असं तो ओरडून अंजूला सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते की काय आहे चांदेकर, कारल्याची भाजी खायची नाही म्हणजे का? अरे तू हेल्थ कॉन्शियस आहे, एवढा तू काळजी घेणार आहेस म्हणून तर मी तुझ्यासाठी कारल्याची भाजी बनवली आहे आणि तू आत्ता काय सांगत आहे की तुला कारल्याची भाजी खायची नाही आहे? अरे पण तू एवढा हेल्थ कॉन्शियस आहेस ना, मग कारल्याची भाजी खाल्ल्याने काय होतं? तेव्हा अद्वैत म्हणतो नाही नाही, ते कडू लागतं. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, तुला कारल्याची भाजी का आवडत नाही तुला माहिती आहे का? कारण लहान असताना तुला कारल्याची गोष्ट सांगितलेली होती आणि त्यामुळंच तुला ती कारल्याची भाजी आवडत नाही आणि तुला असं वाटतंय की कारलं हे कडूच असतं, पण तसं नाही रे, बनवण्याची पद्धत असते आणि त्यावर ठरतं की ते कारलं चवीला कसं होणार आहे. प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धतीवरूनच त्याचा अंदाज घेता येतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो पण आबा नको ना, मला काही झालं तरी मला ती कारल्याची भाजी नको आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण बसलेले आहेत आणि त्याचवेळी नैनाही जेवायला येते. नैनालाही कला आता जेवायला वाढत असते. नैना म्हणते शी कारल्याची भाजी, आणि असं म्हणत तिने उलटी आल्यासारखं तिथून निघून जाते आणि नैना तिथंच फसते. नैनाला आता उलटी यायला लागलेली आहे ही गोष्ट पण चुकीची आहे. इतक्या दिवस नैनाला माहिती नव्हतं की उलटी आल्यानंतर जसं प्रेग्नंट आहे असं म्हटलं जातं, पण ज्यावेळेस उलट्या पुन्हा योग्य वेळी नाही तर नको त्यावेळी उलट्या आल्या तर त्याचा अर्थही चुकीचा होतो. ही गोष्ट मात्र नैनाला माहितीच नाही आणि नैना म्हणते की मला उलटी यायला लागलेली आहे असं म्हणत ती तिथून जाते आणि त्या क्षणी रजनी, रोहिणी त्याचबरोबर सरोज यांच्या सगळ्यांच्या लक्षात येतं हे अनुभवी बायका आहेत. आणि त्यावेळेस रजनी म्हणते की मला एक कळत नाही आहे, हिला आत्ता या महिन्यात उलटी आली ना गं? तेव्हा कला म्हणते की हो. नैना जाऊन पुन्हा माघारी येते आणि मग रजनी म्हणू लागते की तुला उलटी झाली का आत्ता? तेव्हा नैना म्हणते की हो. तेव्हा रजनी म्हणत असते की अगं तुला कळतंय का, कारण हे चांगलं नाही आहे तब्येतीसाठी. अशी थोडी जरी तब्येत खालवर झाली तरीही प्रॉब्लेम येऊ शकतो. या वयात आत्ता या परिस्थितीमध्ये तुला उलट्या होणं गरजेचं नाही आहे, तुला उलट्या नाही झाल्या पाहिजेत असं रजनी बोलत असते. तेव्हा मात्र इथे आत्ताच्या आत्ता आपण डॉक्टरांना बोलूया असं आबा आणि रजनी म्हणत असतात. रोहिणीला मात्र आता नैनावरती संशय आलेला असतो. कला मात्र म्हणत असते की काहीही झालं तरी नैनाताई आता दुर्लक्ष करून चालणार नाही, लवकरात लवकर काही तो निर्णय घ्यावा लागणार आहे असं ती बोलत असते. तेव्हा नैना मात्र म्हणत असते की नाही, मला काही डॉक्टरांकडे जायचं नाही आणि मी काय डॉक्टरांकडे जाणार नाही असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे नैनाची पुरती वाट लागलेली असते आणि ही गोष्ट राहुलच्या लक्षात येते. राहुल म्हणतो की मी डॉक्टरांना बोलून घेतो आणि मी डॉक्टरांशी बोलून झाल्यावर सगळ्या गोष्टी ठरवतो असं राहुल म्हणत असतो. परंतु राहुलला माहिती असतं की चांगलंच काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळंच ह्या सगळं होत आहे. आणि मग राहुल आता तिची मदत करायला जात आहे आणि दाखवून देत आहे की मी आहे तुझ्यासोबत. परंतु राहुलला कुठं माहिती आहे की तो कोणत्या अडचणीत सापडणार आहे, कारण त्याच्यासाठी इकडे नैनाने केवढा मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे. कला नैनाच्या मदतीला जात असते पण राहुल म्हणतो की नको, ती म्हणते ना डॉक्टरांना नको, दुसऱ्या डॉक्टरांना, मी तिच्या डॉक्टरांना कॉल करतो असं म्हणत तो नैनाच्या डॉक्टरांना कॉल करण्यासाठी जातो. तेव्हा सगळेजण शांतच असतात पण कलाच्या डोक्यात मात्र विचारांचं चक्र चालू असतं, काळहोर माजलेलं असतं, कारण तिला काहीतरी वेगळं वाटत असतं. या सगळ्या गोष्टींमुळं काहीतरी वेगळं आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती म्हणत असते की नाही, मला ना काहीतरी जाणवतंय असं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याच विचारात ती घरी येते आणि घरात रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यावर अद्वैत तिथं असतो. ती विचार करत असते मला नैनाताईकडे गेलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की काय झालेलं आहे ते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मला नैनाताईला जाऊन विचारायला लागणार आहे की कशामुळे हे सगळं झालेलं आहे आणि नैनाताई असं का वागत आहे, ती डॉक्टरांकडे जायला नकार का देत आहे. पण त्याच विचारात जाताना कलाची धडक होते ती अद्वैतला आणि अद्वैत म्हणतो एवढे मोठे डोळे आहेत ना, त्याचा कधीतरी वापर करत जा, ते इकडे तिकडे बघायचे असतात. आणि त्यानंतर कला धडक देऊन झाल्यावर अद्वैतकडे बघत असते मोठे डोळे करून. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आत्ता नाही, जेव्हा गरज असते, वेळ असते, योग्य वेळी ते सगळं केलं पाहिजे. आणि कला निघायला लागते आणि तेव्हा कला म्हणते की चांदेकर,
काय चाललंय तुझं हे सगळं? म्हणजे तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? हे सगळं ती बोलत असते आणि त्याचवेळी कलाला अद्वैत म्हणतो काय झालं? तेव्हा कला म्हणते तू माझा पदर कशाला पकडून ठेवलेला आहेस? माझा पदर सोड. तेव्हा मात्र कला असं म्हणता क्षणी तर इकडे अद्वैत म्हणतो मी कुठं तुझा पदर पकडलाय? तर इकडे अद्वैतच्या घड्याळामध्ये कलाचा पदर अडकलेला असतो आणि कला विचार करत असते की अद्वैतनेच पकडलेला आहे. मग दोघंजण ती गाठ सोडवायला लागलेले असतात. तेव्हा कला म्हणते अजून काहीतरी मार्ग असतात. चांदेकर, तुझ्या घड्याळामध्ये जर तो पदर अडकलेला असेल तर तुला काय करावं लागेल तुझ्या लक्षात येत नाही आहे का? ते घड्याळ काढण्याचा प्रयत्न कर ना. परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, ते दोघंजण गाठ सोडवायचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर ते गाठ सोडवताना त्यांचं डोकं एकमेकांवर आपटत आहेत आणि त्याचवेळी तिथे रजनी आलेली आहे. रजनी म्हणत असते की ही गाठ अंबाबाईनं बांधलेली आहे आणि ती अशी सहजासहजी सुटायची नाही, कारण ही गाठ जी आहे ती पक्की गाठ आहे आणि अंबाबाईनंच बांधलेली आहे. तर कला म्हणत असते की काय रे आपटतोय सारखं माझ्या डोक्यावर तू? तेव्हा अद्वैत म्हणतो तू तिकडे जा आणि तुझं डोकं आपट. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की तू आधी तुझा आटप, मगच मी जाऊन आपटते, असं ती बोलत असते. आणि ह्या दोघांचं हे जे बोलणं चाललेलं असतं या सगळ्यामुळं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि त्याचवेळी रजनी म्हणते की तुम्हाला दोघांना एकत्र देव्याही आणलेला आहे आणि त्यामुळं ही गाठ काय सुटायची नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कलाच्या डोक्यातले विचार काही थांबलेले नसतात. कलाच्या डोक्यात विचार सुरूच असतात. ही नक्की काय गोष्ट आहे हे तिलाही जाणून घ्यायचं असतं. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की नैनाताईच्या प्रेग्नन्सीचं नक्की काय आहे, कारण मला असं का वाटत आहे की नैनाताईची प्रेग्नन्सी ही खोटी आहे, ती काहीतरी लपवते. आणि त्यानंतर दोघंही गाठ सोडू लागतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला दोघंही जोडीनं ती गाठ सोडवत आहेत आणि ती गाठ सुटते तेव्हा दोघंही खुश होतात आणि म्हणू लागतात की बघितलंस का, कसं आहे माहिती आहे का, जेव्हा दोघांनी मिळून काम केलेलं असेल तेव्हा ते चांगलं आणि पटकन होतं. त्यावेळेस अद्वैत म्हणतो हो खरं आहे, म्हणजे आपल्यामध्ये एकी असणंही तेवढंच गरजेचं आहे, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा कलाला म्हणतो की आता आपण दोघंजण मिळून काम करूया म्हणजे लवकर सुटका होईल, असं तो कलाला सांगत असतो. आणि कला पण म्हणत असते की हो अगदी बरोबर. दोघंही एकमेकांना हातात हात देतात, टाळ्या वाजवतात आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आता दोघांनी एकत्र काम करायचं आहे आणि नवीन सुरुवात करायची आहे. त्यानंतर कला खाली जाते, सगळेजण बोलत असतात आणि त्याचबरोबर इकडे कला म्हणत असते की काहीही झालं तरीही आता लवकरात लवकर आपल्याला पुढची गोष्ट विचार केली पाहिजे आणि नैनाताईसाठी आपण एखाद्या मावशी ठेवूया का तिची काळजी करायला, म्हणजे एखाद्या मावशी ठेवल्या की त्यांच्याकडून आपल्याला सगळ्या गोष्टींचा अपडेट होईल. नैनाताईला काय त्रास होतो आहे, काय त्रास होत नाही आहे, तिच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तिनं काय खाणं गरजेचं आहे, अशा सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवता येईल. तेव्हा संगीताही तिथं आलेली असते आणि त्या क्षणी तिथं रोहिणी म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, मिसेस खरेंनाच आपण इथं ठेवून घेऊया का नैनाची काळजी करण्यासाठी, म्हणजे प्रॉब्लेमच सॉल्व होईल. आणि आता नैनाची काळजी करण्यासाठी मिसेस खरेंना ठेवायचं आहे हे ठरलेलं असतं आणि मिसेस खरे ह्या नैनाची काळजी घेण्यासाठी चांदेकरांच्या घरी राहणार आहेत आणि नैनाचं खोट्या प्रेग्नन्सीचं भिंग खरंच फुटणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.